आळंदी देवस्थान वर मी विश्वस्त होईल असं काही मला वाटलं नव्हतं. पण 1981-82 साली बाळपंडितांच्याकडून मी बरीच पुस्तकं लिहून घेतली होती. सगळी बाळपंडितांची कॉमेंट्रीमध्ये महाराष्ट्रात पहिलेच तेच होते की मराठीमध्ये कॉमेंट्री करायची. त्यामुळं बाळपंडितांच्या मधून सकाळमध्ये लेखही यायचे चांगले. आणि बाळपंडितांना सकाळतर्फे कॉमेंट्री करण्यासाठी लंडनलाही सुद्धा पाठवलं होतं. आणि लंडनला पाठवल्यामुळं आणि बाळपंडितांची ओळख झाल्यामुळं त्यांच्याकडून त्यावेळेला सुनील गावस्करची पुस्तकं सुनील गावस्करसुद्धा लिहायला लागले होते. आणि त्यावेळेला सनी डेज नावाचं त्यांचं पुस्तक आलं होतं. सनी डेज पुस्तकं त्यांनी मला भाषांतर करून दिलं. आणि सुनील गावस्कर स्वतः ते पुस्तक प्रकाशनासाठी पुणे मध्ये कुमटेकर रोडला ट्रेनिंग कॉलेजमध्ये इतकं मोठं प्रकाशन झालं की 50 पोलीस बोलवायला लागले, इतकं सुनील गावस्करचं महत्त्व होतं. तर हे चालू असतानाच पुढं बाळपंडितांची माझी ओळख वाढत गेली. तर एक दिवशी मी असंच गेलो होतो बाळपंडितांच्या घरी. त्यांचं घर म्हणजे टिळक स्मारक मंदिर जे आहे ती सगळी वास्तू आणि SP कॉलेज हे सगळं बाळपंडितांचं बाळपंडितांच्या वडिलांचं सगळं ते. तर त्या काळामध्ये मी तिथं त्यांच्या घरी गेलो असताना आळंदी देवस्थानची बरीच पुस्तकं त्यांनी छापून ठेवली होते. पालखीचा सोहळा, ज्ञानचरित्र, बरीच पुस्तकं होती. ती 2-2, 3-3 हजार पुस्तकं होती. आणि त्यांना ते खपवण्याचं काही तंत्र माहिती नव्हतं. तर ते तंत्र ते म्हणाले ही पुस्तकं तुझ्याकडे घेऊन जा आणि विक. पण ती माझ्या दुकानात विकणं शक्य नव्हतं. ती पुस्तकाच्या किमती फार कमी होत्या. 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये जास्तीत जास्त. मग मी काय केलं, मी त्यांच्याबरोबर 2-4 वेळा आळंदीलाही गेलो होतो. मंदिरात हे सोहळा चालू असताना, यात्रा चालू असताना गेलो होतो. तर तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ती पुस्तकं घ्यावीत आपण आणि तीच पुस्तकाचे देवस्थानमध्ये स्टॉल लावावेत. आतमध्ये मोठं मंदिर आहे आळंदीचं आणि त्या मंदिरामध्ये मी स्टॉल लावले. आणि आळंदी मंदिरामध्येच एक देवस्थानने ग्रंथालय काढलं होतं, लायब्ररी लोकांसाठी, धार्मिक पुस्तकाची लायब्ररी. तर त्या लायब्ररीमध्ये पुस्तकं होती, पण धार्मिक पुस्तकाची इतर पुस्तकं होती. आणि मग नंतर ती इतर पुस्तकं असल्यामुळं त्यांना ती सांगितलं की तुमचे देवळामध्ये लायब्ररी असल्यामुळं तिथे धार्मिक पुस्तकंच पाहिजेत लोकांना वाचायला. ह्या ज्ञानेश्वऱ्या सगळ्या लोकांच्या, सगळ्यांच्या गाथा असं सगळं वाचलं असलं तर वाचलं जाईल. तर ते करत असताना परत मला ते विचारलं, ती अजून पुस्तकं माझी संपली नाहीत. मग परत मी यात्रेमध्ये काय केलं, एक ट्रक ठेवला आणि तो पुण्यापासून सासवडपर्यंत जिथं जिथं मुक्काम असेल जाताना, जिथं पालखी थांबेल तिथं बाहेर काढायचं, टेबल टाकायचं आणि ती पुस्तकं लावायची. आणि ती पुस्तकं सासवडपर्यंत संपून गेली. मग त्यांच्या लक्षात आलं की हा बाबा वेगळाच मनुष्य दिसतोय. आणि त्यामुळं एम.आर. यादी म्हणून याचे पुण्याचे कलेक्टर होते. तर त्यांना मी सुचवलं की अहो म्हटलं सगळ्यांच्या पोथ्या आहेत, पण आळंदी देवस्थानची पोथी नाही आहे. ज्ञानेश्वरी ही पोथी स्वरूपात नाही आहे. हॅलो, नमस्कार. नाही, सातारून चिटणीस म्हणून